डॉक्टर, लो AMH म्हणजे प्रेग्नन्सी इम्पॉसिबल असते का? AMH कमी असताना गर्भधारणा होऊच शकत नाही का? AMH कमी असताना त्याची किती लेवल कमी असताना आपण त्याला कमी म्हणतो? AMH कुठून सिक्रेट होतं? AMH कमी असलं की मॅक्सिमम लोक पॅनिक होतात, स्ट्रेस घेतात आणि फ्युचरच्या काळजीमध्ये लागून जातात. अनेक पेशंट OPD मध्ये येताना एक AMHचा रिपोर्ट निवड करून आलेले असतात आणि त्यांना एकच प्रश्न असतो, मॅडम आमचं AMH 0.3 आलेले, आता काय करायचंय? वय 22 असू शकतं, 32 असू शकतं, 42 असू शकतं आणि कधीच गर्भधारणा झाली नाहीये किंवा एक मूल आहे आणि आता दुसऱ्याची आशा आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की AMH म्हणजे काय, त्याची लो व्हॅल्यू म्हणजे किती आणि ह्यामध्ये कोणते ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध आहेत. हॅलो एव्हरीवन, मी आहे डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट फ्रॉम बारामती. तर AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन. ही तुमच्या अंडकोशातल्या अंडबीजांची क्वांटिटी दर्शवणारी टेस्ट आहे. ते तुमचं ओव्हेरियन रिझर्व्ह किंवा एग रिझर्व्ह किती आहे याबद्दल तुम्हाला सांगत असते. त्याचं सिंगल व्हॅल्यू न घेता, म्हणजे त्याची सिंगल व्हॅल्यू न घेता त्याचं एजशी कोरिलेशन खूपच महत्वाचं आहे. एक महत्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की AMH ही फक्त व्हॅल्यू दर्शवतं, त्याच्यानी सक्सेस किंवा फेलियरचा तो इंडिकेटर नाहीये. तो फक्त एग रिझर्व्हचा इंडिकेटर आहे आणि त्याच्यावर अनेक फॅक्टर्स हे बघायला लागतात ज्याच्यावरती तुमचं सक्सेस आणि पुढचे ट्रीटमेंट प्लॅन्स अवलंबून असतात. आता लो AMHचा खरा अर्थ काय की बाबा आता आपल्याकडे उरलेली जी अंडी आहेत ती थोडीशी कमी आहेत. मग आता हे म्हणजे प्रेग्नन्सी राहतच नाही का? नाही. तर प्रेग्नन्सी ही बऱ्याचशा फॅक्टरवरती अवलंबून असते. नंबर 1 म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन होते का नाही. अंडी कमी आहेत पण रेग्युलरली तुम्ही ओव्ह्युलेट करत असाल तर तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकता, नॅचरली किंवा विथ IVF. जर तुमच्या जे एगची क्वालिटी आहे ती मायक्रोस्कोप खाली बघितली गेलेली आहे आणि त्याची गुणवत्ता खूप छान आहे, फक्त नंबर कमी आहे, तरी सुद्धा प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. अजून काही कारणं असतात ज्याच्यामुळे ओव्हरीज डॅमेज होत राहतात, जसं की प्रिव्हियस युट्राईन सर्जरीज किंवा ओव्हेरियन सर्जरीज, आणि त्यामध्ये अंड्यांची जी गुणवत्ता आणि क्वांटिटी ही फास्ट खाली जात असते. आणि असे अलाइड रिझन्स असले प्लस तुमचं एज, तुम्हाला असलेली व्यसनं, लाईफस्टाईलचे फॅक्टर्स म्हणजे व्यायाम न करणे, अतिलठ्ठपणा, स्थूलपणा, हे सगळं असताना डेफिनेटली लो AMH हे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये बाधा आणू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर यामध्ये ना स्पर्म हेल्थला विसरायचं नाही, कारण तो 50% आपल्याला DNA कॉन्ट्रीब्यूट करत असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी फक्त AMHच नाही तर तुमची स्पर्मची गुणवत्ता देखील खूप चांगली पाहिजे आणि एगची क्वालिटी खूप चांगली पाहिजे. आता AMH का कमी होतो, त्याचे काय कारण आहेत? तर नंबर 1 म्हणजे तुमचे इन्क्रीजिंग एज. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं जर वय वाढत असेल तर तुमचं AMH कमीच होणार आहे. काही अनुवंशिक रिझन्स असू शकतात, म्हणजे आईला लवकर पाळी गेली तर तुम्हाला पण तसं होऊ शकतं किंवा रँडमली पण तुझं AMH कमी होऊ शकतं. प्रिव्हियस जर कुठल्या ओव्हेरियन सर्जरीज आहे, एंडोमेट्रिओसिस नावाचा जो प्रकार आहे, याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे, तर त्या सगळ्या केसेसमध्ये ओव्हरी आणि ओव्हरीची जी हे आहे म्हणजे रिझर्व्ह आहे, एग रिझर्व्ह, तो कमी होऊ शकतो. आणि आजच्या ह्या जेनझीसाठी लाईफस्टाईल, स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू, ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या फॅक्टर्स आहेत ज्याच्यानी एगची क्वालिटी कमी होते आणि प्रेग्नन्सीमध्ये डिफिकल्टीज येतात. आता परत त्या प्रश्नावर येऊया की लो AMH मध्ये प्रेग्नन्सी कशी ठेवायची आहे. तर तुमच्याकडे बरेचसे पर्याय असतात डिपेंडिंग ऑन मल्टिपल फॅक्टर्स. तुमचं एज, तुमचा अँटर फॉलिक्युलर काउंट, तुम्हाला असलेल्या बाकीच्या ज्या हॉर्मोनल समस्या, तुमची व्यसनं, तुमचे लाईफस्टाईलचे फॅक्टर्स, आणि मग तुम्ही नॅचरली कन्सीव्ह करू शकता की नाही, IUI लागणार आहे का, IVF लागणार आहे का, हे सगळं ठरतं. आता बरेच वेळेला काय होतं की 7-8 वर्ष थांबून पण गर्भधारणा राहत नाही आणि पेशंट नॅचरल आणि IUI सोडून पुढे काहीच करत नाही. आता अशा केसेस खूप रॅम्पंटली यायला लागले OPD मध्ये, कारण उशीर झाला, गायडन्स मिळालं नाही, गावाकडे होतो. तर अशा केसेसमध्ये दिरंगाई आपल्याला खूप महागात पडू शकते फायनान्शियली आणि इमोशनली. त्यामुळे असं जर काही असेल तर नक्की तुम्ही इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टला भेट दिली पाहिजे. त्यांच्याकडून तुमचं थरो इव्हॅल्युएशन म्हणजे सगळ्या टेस्ट वगैरे करून घेतल्या पाहिजे. आता लो AMH मध्ये काय काळजी घ्यायची? रेग्युलर फर्टिलिटी फॉलोअप ठेवायचा आहे, डॉक्टरनी सांगितलेले सगळे स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत, स्ट्रेस कमी ठेवायचा आहे, डाएट खूप चांगलं ठेवायचं आहे, झोप पुरेशी घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्यानंतर जर तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर IUI किंवा IVFचा पर्याय जो आहे तो लवकरच निवडला गेला पाहिजे. कारण ह्या ज्या तंत्रज्ञानात त्या ॲडव्हान्स्ड गोष्टी आहेत त्या तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतात जेव्हा तुम्ही योग्य वेळेला योग्य डॉक्टरकडून आणि राईट प्लॅनिंगने ते सगळं करताय. तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणे की लो AMH म्हणजे प्रेग्नन्सी इम्पॉसिबल नव्हे. तुम्ही त्याच्यावरती आता तर लेटेस्ट oocyte क्रायोप्रिझर्वेशन देखील लग्नाच्या आधी करू शकता. आणि जर बेबी प्लॅन नसाल करत आणि मॅरिड आहात तर तुम्ही त्याच्याच आधी गॅमिट क्रायोप्रिझर्वेशन किंवा एम्ब्रिओ क्रायोप्रिझर्वेशन, म्हणजे आधीच अंडी काढून ठेवायची, ती स्टोअर करायची, जसं अनेक सेलिब्रिटीज लग्नाच्या आधी करतात, किंवा भ्रूणच बनवून ठेवायचं जर तुमचा पार्टनर आहे तो ठरलेला असेल. सो ह्या निगडीत तुम्हाला कुठलेही प्रश्न असले तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर देईन. थँक्यू.